सुखसागर नगर परिसरामध्ये द मौर्या फाउंडेशन कोचिंग क्लासेस आणि मौर्यान स्टार किड्स प्री स्कूलच्या वतीने शनिवार दिनांक 5 जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। द मौर्या फाउंडेशनच्या संस्थापिका सौ शरयू रणजित शिंदे यांच्या संकल्पनेतून पालखी सोबतच मराठी भाषा, संत परंपरा आणि पर्यावरण पूरक सामाजिक संदेश देखील दिले। यंदाच्या पालखी सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक व मराठमोळ्या वेशभूषा परिधान केल्या होत्या। यावेळी विद्यार्थी विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई अशा विविध संतांच्या वेशभूषेत आले होते। तसेच गळ्यात टाळ, मृदुंग, डोक्यावर तुळशी वृंदावन, विठ्ठल मूर्ती, हातात भगव्या पताका इत्यादी धरून नटलेल्या बाल वारकऱ्यांनी वारीचा सोहळा प्रत्यक्ष अनुभवला। सदर सोहळ्यासाठी वारकरी संप्रदायाशी निगडित नागनाथ भजनी मंडळ, नवनिर्वाचित ग्राम महसूल अधिकारी श्री रणजित शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक वर्ग, पालक व आजी माजी विद्यार्थी सहभागी झाले होते। मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने शिक्षणासोबतच भारतीय संस्कृती आणि परंपरा भावी पिढीला कळावी आणि प्रत्यक्ष अनुभवता यावी यासाठीच पालखीसारखे अनेक उपक्रम द मौर्या फाउंडेशनच्या वतीने राबविले जातील, असे मत फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ शरयू रणजित शिंदे यांनी या प्रसंगी व्यक्त केले। सर्वप्रथम सगळ्यांना वारीच्या आषाढी एकादशीच्या व येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा। मी शरयू कबाडी शिंदे, मौर्या फाउंडेशनची संस्थापक अध्यक्ष आहे। आमचा मौर्या फाउंडेशनच्या खाली आम्ही मौर्यन क्लास आणि मौर्यन स्टार किड्स असे प्री स्कूल अशा 2 उपक्रम राबवतो। आमचे मौर्यन फाउंडेशन आम्ही 2019 पासून सुरू केलं होतं। तर आम्ही तेव्हा सुरू करताना 10 बाय 10च्या खोलीमध्ये 10 स्टुडंट्सला घेऊन सुरू केलं होतं, पण आज आम्ही कमीत कमी 1000 मुलांपर्यंत पोहोचू शकलो, ह्याचा आम्हाला अभिमान आहे। हे आम्ही सगळं करू शकलो कारण आम्हाला पालकांचे, शिक्षकांचे आणि मुलांचं आम्हाला साथ होती। आम्ही या क्लासमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवतो आणि या क्लासचं नाव आम्ही ऐतिहासिक दृष्ट्या ठेवलेलं आहे, कारण मौर्यन एम्पायर जे होतं, गोल्डन इरा ऑफ हिस्ट्री असं म्हटलं जायचं, त्या राज्यामध्ये त्यांचे जे लोक असायचे त्यांना फक्त राजकीय नाही तर त्यांना सामाजिक, आर्थिक दृष्ट्या पण त्यांचा प्रोग्रेस झालेला आहे। तसंच आम्ही आमच्या मुलांचाही सर्वांगीण विकास व्हावा आणि पुढे जाऊन त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स जसे की नीट आहे, IIT आहे, UPSC, MPSC या सगळ्या एक्झाम्स मध्ये त्यांना चांगला स्कोर करता यावा ह्यासाठी आम्ही त्यांना खूप एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीजही घेतो अभ्यासासोबत। जसं की आज आम्ही पालखी घेतली, आम्ही त्यांचे सायन्स वर्कशॉप्स घेतो। सायन्स वर्कशॉप्स मध्ये आम्ही स्वतः बनवलेले ऍक्टिव्हिटीज, इक्विपमेंट्स आहे, आम्ही बेस्ट आउट ऑफ वेस्ट पासून इक्विपमेंट बनवलेले आहेत। त्याच्यानंतर आम्ही ऐतिहासिक स्थळांना व्हिजिट करवतो। आम्ही कोरोनामध्ये NGO बरोबर अटॅच्ड होतो, त्याच्यामध्ये स्टेम थ्रू गव्हर्नमेंटचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल आहेत मुलं त्यांनाही आम्ही शिकवलं आहे फ्रीमध्ये कोरोनामध्ये। तर विठ्ठलचरणी हीच प्रार्थना आहे की आम्हाला अजून मुलांच्या आयुष्यात बदल करता यावा। धन्यवाद। मी रणजित शिंदे, द मौर्या फाउंडेशनची आम्ही त्यानिमित्ताने द मौर्या फाउंडेशन तर्फे आज आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा आयोजित केला। प्रथमतः येणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त आणि गुरुपौर्णिमेच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। आज पालखी सोहळ्यामध्ये खूप सारे मुलं खूप मोठ्या आनंदात, उत्साहात आज हा पालखी सोहळा साजरा केला गेला। त्यामध्ये मुलं कोण विठ्ठल बनून आलं होतं, कोण रुक्मिणी बनून आलं, कोणी भगवा वेश परिधान केला, खूप मुलं भगवा झेंडा नाचवत होते आज वारकरी संप्रदायाचा। आणि त्यामध्ये नागनाथ भजनी मंडळ होतं, त्यांनी खूप छान प्रकारे आज त्यांनी साथ दिली आम्हाला आणि मुलांना प्रत्यक्षात या भजनी मंडळींचा आणि जी वारकरी संप्रदायाची जी पालखी आहे ती अनुभवता आली। आज आम्ही इथे ह्या कार्यक्रमातून आम्ही मुलांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना आपला सांस्कृतिक वारसा कसा आहे तो जपता यावा। आणि मौर्या फाउंडेशन अंतर्गत आम्ही खूप सारे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करतच असतो। हा आमचा पहिल्यांदा आज हा दिंडी कार्यक्रम होता। दरवर्षी आम्ही आता
वेगवेगळे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत आहोत. पालकांनी आम्हाला ह्यामध्ये खूप साथ दिली, आमच्या शिक्षक वृंदांनी दिली आणि आम्ही पालकांना हीच अपेक्षा करतो की अजून अशा ऍक्टिव्हिटीमध्ये कार्यक्रमामध्ये मुलांना त्यांनी सहभागी करून द्यावं, त्यांनी सपोर्ट करावा, जेणेकरून आपला जो वारसा आहे तो आपण पुढे नेऊ शकतो. त्यातच आम्ही आज आमच्या पालखीमध्ये 2 मेन थीम ठेवल्या होत्या. एक आपल्या मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला त्याबद्दल मराठी भाषेचं कौतुक करण्यासाठी, त्याचं संवर्धनासाठी प्रयत्न केले. तसेच पर्यावरण निगडीत जे काय आपण आज पर्यावरणाचं संतुलन राखलं पाहिजे त्याच्याबद्दलही आपण संदेश पोहोचवण्याचा या समाजामध्ये प्रयत्न केला आणि अशाच प्रकारे आम्ही अजून असे कार्यक्रम पुढे करत जाऊ. नाव रिया भोंडवे आहे. मी मागल्या 6 वर्षांपासून द मौर्या फाउंडेशनचे एक पार्ट आहे. मौर्या फाउंडेशनमुळे माझ्या कॉन्फिडन्समध्ये खूप डिफरन्स आलेला आहे. खूप सारे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज घेतले क्लासेसमध्ये, सायन्स वर्कशॉप घेतले, टिप्सवर गेलो आम्ही. खूप फ्रेंडली बिहेवियर आणि फ्रेंडली एन्व्हायरमेंट आहे इथं. माझे 10th मध्ये मार्क्सची खूप इम्प्रूव्हमेंट झाली. 10th मध्ये आय गॉट 92% बिकॉज ऑफ मॅम अँड सर. मॅम अँड सर जास्त कॉपरेट करतात आमच्यासोबत आणि आमचं सगळं ऐकून घेतात आणि आमच्याकडनं मोस्ट ऑफ जेवढं आमच्याकडनं काढून घेऊ शकतात तेवढं आमच्याकडनं मार्क्स आणि एकदम चांगलं चेंज आणलेत आमच्यामध्ये. माझं नाव सानिका जगताप आहे. मी इथं 8th स्टँडर्डपासून मौर्या फाउंडेशनमध्ये आलते. माझं फर्स्ट टाइम जेव्हा मी इथं आलते मी सगळेच वेगळे न्यू स्टुडंट होते मी आणि 8th स्टँडर्डमध्ये आय थिंक 2 का 3च जण होते SSC वाले आणि 10th मध्ये मला एकटीच होते असं बघितलं तर 10th मध्ये शिकायला. मॅमने आणि सरांनी मला खूप सपोर्ट केले. मला खूप कॉन्फिडन्स दिला की नीट होईल पेपर वगैरे आणि ट्रिप्स घेतले आमच्यासोबत खूप सारे. आम्ही एन्जॉयमेंट पण केली आणि मग आमच्यासोबत आम्हाला शिकवताना पण खूप चांगलं शिकवलेलं आहे. मॅमनी सपोर्ट खूप केलं आम्हाला सगळ्यामध्ये. मी खरं तर मॅथ्समध्ये खूप वीक होते, मराठी हिंदी पण वीक होते. सरांनी आणि मॅमनी खूप सपोर्ट केला त्यासाठी मला. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेव रचिला पाय उभेरेला देवाला, तुका झालेस कळच भजन करा साकास, लहानपणे देगे देवे मुंगी साखराचे रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपण यातना कठीण. धन्यवाद. मौर्या स्टार किड्स एक ऐसी ब्रांच है जहाँ हर सैटरडे एक्टिविटी होती है. टीचर्स बहुत अच्छी है, एक ड्राइंग टीचर है, हमारी प्रिंसिपल भी बहुत अच्छी है, कोऑर्डिनेटर है कि भैया टीचर आपको जो करना है वो कर सकते हो. और आज हम लोगों ने सैटरडे के लिए पालकी की एक बहुत बड़ी रैली निकाली थी जिसमें वारकरी लोग भी थे और मोरियन स्कूल 2019 से 2025 यानी 8 साल से बहुत अच्छा काम कर रही है. मैं चाहती हूँ कि द मोरियन स्कूल और आगे बढ़े. थँक्यू सो मच. 1 वर्षापासून माझी दोन्ही मुलं द मौर्या फाउंडेशन मध्ये आहेत. ऍक्च्युली यांचा फीडबॅक बघूनच मी माझ्या मुलांचं ऍडमिशन इथं केलं आणि खूप छान पद्धतीने शिकवतात, पर्सनल अटेन्शन देतात आणि माझ्या दोन्ही मुलांमध्ये चांगली प्रोग्रेस आहे. माझ्या मुलीला आत्ताच जस्ट टॉपरचा अवॉर्ड मिळाला आहे आणि ते सगळं मॅममुळे आहे. त्यांचा स्टाफ पण खूप छान आहे आणि खूप कॉपरेटिव्ह आहे. थँक्यू. संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील 18व्या शतकातील थोर संत कवी होते. तत्वता आणि ज्ञानयोगीचे होते. त्यांचा जन्म इसवी सन 1275 आळंदी पुणे येथे झाला होता. त्यांनी अल्पवयातच अभंग रचना, भगवद्गीतेची मराठी अनुवाद आणि तत्वज्ञानाचे सुलभ वर्णन करून संपूर्ण महाराष्ट्राला भक्ती मार्गाची दिशा दाखवली. तर त्यांनी 16 वर्षाच्या असताना ज्ञानेश्वरी लिहिली होती. तर भगवद्गीतेचे त्यांनी मराठीत भाषेत सोपा अनुवाद करून भावार्थ जसे ओविबद्ध, आत्मज्ञान, अद्वैतवाद आणि तत्वज्ञानावरती आधारित ग्रंथ लिहिले होते. त्यांनी 21व्या वर्षीच जीवन संपवले होते आणि त्यांची समाधी पुणे महाराष्ट्र आळंदी इथे आहे. संत तुकाराम महाराजांचा जन्म 24 फेब्रुवारी 1608 सुमारास देहू जिल्ह्यात पुणे येथे झाला. त्यांनी अभंग रचून जनतेला भगवंताची भक्ती व नैतिकतेचा मार्ग शिकवला. विठोबा म्हणजेच पांडुरंग हे त्याचे आधार्य दैवत होते. 4000 पेक्षा जास्ती अभंग त्यांनी रचले. आम्ही जातो तुमच्या गावा, आमचा रामदाम घ्यावा हा प्रसिद्ध अभंग त्यांनी सांगितला. त्यांची पालखी आषाढी एकादशी
एकादशीला देहू येथून पंढरपूरला पोहोचते. ही वारकरी परंपरेतील सर्वात मोठी यात्रा आहे. त्यांचा संदेश आजही रामकृष्ण हरीच्या गजरात जिवंत आहे. धन्यवाद.